नमस्कार. तर आपण आपल्या चॅनलवर अशा सिंपल आणि टेस्टी रेसिपीज दाखवत असतो. तर आज अशीच मी एक सिंपल आणि टेस्टी रेसिपी बनवलेली आहे, अंजीर रबडी. तर ही अंजीर रबडी मी फ्रेश अंजीरपासून बनवलेली आहे. एकदम युनिक आणि रॉयल स्वीट असं हे स्वीट आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा. अर्धा लिटर इथं मी दूध घेतलेलं आहे. त्यासाठी इथं फ्रेश अंजीर वापरलेले आहेत मी. 3 ते 4 अंजीर घ्यायचे, पिठी साखर घ्यायची, अर्धी वाटी खवा आणि थोडीशी वेलची पावडर. तर चला करूयात सुरुवात. तर अर्धा लिटर दूध हे गॅसवर गरम करायला ठेवून देऊया. दूध आपल्याला म्हणजे थोडंसं आटवून घ्यायचं आहे. आता आपण दूध आटवायला ठेवूया. दूध आपल्याला थोडंसंच आटवून घ्यायचं आहे, कारण आपण खवा वापरल्यामुळे आपली रबडी घट्टच होणार आहे. तर इथं अंजीरची सालं पूर्ण काढून घ्यायची आणि त्याचे मी असे छोटे काप करून घेणार आहे. आणि आता सगळ्या अंजीरचे असे छोटे काप करून घ्यायचे. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे काप घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुकडे राहून देऊ नका, कारण तुकडे छान लागणार नाहीत रबडीमध्ये. त्यामुळे पूर्ण अशी बारीक पेस्ट करून घ्या. आता आपली पेस्ट करून झालेली आहे. आता एका गॅसवर एक कढई ठेवून द्यायची आणि त्याच्यामध्ये खवा घालून खवा थोडासा मऊ होईपर्यंत, म्हणजे पातळ होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचा आहे रवा. इथं माझा खवा थोडा घट्ट आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे, त्यामुळे थोडासा कडक झालेला आहे. तो मी इथं आता भाजून घेते. आता बघा, आपला खवा थोडासा भाजला आहे, म्हणजे पातळ झाला आहे. असाच आपल्याला खवा भाजून घ्यायचा आहे. आणि खवा थोडासा भाजला की आता आपण त्याच्यामध्ये आपण तयार केलेली अंजीरची पेस्ट घालून घेऊया. आता बघा, इथं मी अंजीरची एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्हाला पण अशीच पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे सगळं खव्यामध्ये एकजीव होईपर्यंत, त्याच्या गुठळ्या पूर्ण मोडेपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. आता बघा, हे पातळ झालं आहे. आता आपल्याला हे पूर्ण म्हणजे थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर अंजीरचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा रोज वॉटर वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता, किंवा तुम्हाला जर केशर आवडत असेल तर तुम्ही केशर पण घालू शकता. आता आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे. आता आपण हे थंड करून घ्यायचं. तुम्ही जर असं डायरेक्ट दुधामध्ये जर घातलं तर तुमचं दूध फाटू शकतं, म्हणजे नासल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे हे पेस्ट थंड करून घेऊनच आपल्याला दुधाच्या मिश्रणमध्ये घालायचे आहे. आता बघा, आपलं दूध पण थोडं आटलेलं आहे. याच्यात मी 2 ते 3 चमचे पिठी साखर आणि थोडीशी वेलची पूड घातलेली आहे. ते मी दाखवायचं राहून गेले. आता बघा, इथं आपली पेस्ट पण छान घट्ट झालेली आहे. आता ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. दूध नॉर्मल गरम असतानाच आपल्याला ही पेस्ट दुधामध्ये घालायची आहे. आता त्याच्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या. मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही पण असं छान मिक्स करून घ्या. आणि नॉर्मल दूध गरम असेल तेव्हाच ही पेस्ट घाला. बघा, आपली पेस्ट छान मिक्स झालेली आहे दुधामध्ये. छान असं दिसतंय ते. आता हे आपण मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आणि एका तासासाठी तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवून थंड होण्यासाठी ठेवू शकता. बघा, आपली रबडी छान झालेली आहे, घट्ट अशी. आता आपण हे पिस्त्याचे काप घालून त्याला छान सजवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं दिसायला पण छान दिसतं. आता बघा, हे छान झालेलं आहे सजवून. आता मी हे 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. 1 तासानंतर तुम्ही हे फ्रीजमधून काढू शकता, किंवा रात्रभर जरी ठेवलं तरी चालेल. बघा, आपली रबडी आता थंड झालेली आहे. आणि आता बघूयात आपली रबडी. बघा, किती छान दिसते रबडी आणि खायला पण तेवढीच छान लागते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा ही युनिक आणि टेस्टी रेसिपी. तुम्हाला ही नक्की आवडेल. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक फॉर वॉचिंग.